आपण प्रार्थना करूया. परमेश्वर दयाळू बाबा सगळं सर्वच्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात सांगणारे प्रत्येकाने साहेब ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आपण विषय घेणार आहे क्षमा. काय काय आपल्यामध्ये क्षमेचं ताण जरा कमी आहे. बरोबर. सगळ्या मनुष्य देवाजवळ बसत असते तेव्हा क्षमेमध्ये वाढतो. क्षमा हा शब्द देवाने आपल्या प्रत्येकाला दिलेला. क्षमेमध्ये शांती बोलतात, त्याला समेट बोलतात. काय काय बोलतात? सिमेंट नाही. आणि गरबाला सिमेंटचा विषय समेट. काय आहे आपल्यामध्ये ते शब्द बोलण्याचा आवाज बंद होते. हल्ली सरळ संगीत याच्याशी बोलत नाही, मी त्याच्याशी बोलतो, बाकी सगळे कामासाठी बोलतात. हल्ली समेट ही देवी सगळ्यात मोठं एक गीत बोलतात. काय काय मी एक सांगतो तुम्हाला, तुम्ही कोणाशी बोललं नाही तर किती फायदे होतात आणि बोलून सुद्धा किती फायदे होतात ते मला सांगा. माझं एक शिक्षण असतं, भांडण होईल तर बोलायचंच नाही आणि बोलत आहे तर भांडायचं नाही. आपल्या सगळ्या वस्तूसाठी आपल्यामध्ये फक्त भांडण निर्माण होतं. कशासाठी? एक एक वस्तू, आता ही वस्तू पाहिजे, ती पाहिजे, ती पाहिजे, ती पाहिजे, ती पाहिजे. भांडतात की नाही भांडतात? तुमच्या घरात भांडे आहेत का? की एकमेकांना रोज भांडली असताना वाचतात, तिला ठोकते, तिला ठोकते, मग परत एकमेकांमध्ये व्यवस्थित बसून राहतात. ते समेट करतात. ते निर्जीव आहे ते समेट होते, पण सजीव आहे ते समेट होते. तुमच्या घरात ग्लास आहेत का काचेची? आहे. ती अशी देतात उडवून काय करतात? हळूच का ठेवतात. बरोबर. मग आपला एक स्वभाव जो आहे तो हळूच उचलून ठेवा की लोकांनी तुम्हाला सांगावं ही व्यक्ती चांगली आहे. हा स्वभाव कोणाकडे नाही. आहे का? परत दागिने ठेवायला जागा आहे. बरोबर. वस्तू ठेवायला जागा आहे, टीव्ही ठेवायला जागा आहे, मोबाईल ठेवायला जागा आहे, माणसाला बसायला खुर्ची आहे. परंतु आपला स्वभाव जो आहे तो कुठे उचलून ठेवावा त्याच्यासाठी जागाच आली आहे. म्हणून प्रत्येकी व्यक्तीने एक जागा तयार करायची आणि ती जागा स्वभावाची. तेव्हा ती जागा जर ती उचलून ठेवलेली असेल, एक स्वभाव ठेवला असेल, तर तुम्ही अनेक लोकांमध्ये फिरतील तेव्हा तो स्वभाव तुमचा इतरांना माहीत पडते की त्या व्यक्तीचा स्वभाव. म्हणून हर एक ठिकाणी ऐकायला फक्त एकच होतं. अमुका ठिकाणी भांडण झालं, अमुका ठिकाणी हे झालं, अमुका ठिकाणी ते झालं, अमुका ठिकाणी कसं झालं. इकडे काहीतरी घरामध्ये भांडण झालं असेल तर अमेरिकेला पोचते, दुबईला पोचते की नाही पोचते? त्यांच्या विचाराची भांडणच होती. ही मातीची भांडी आहेत, मातीची भांडी आहेत, व्यवस्थित उचलून ठेवलेली आहेत. बसा असं, कारण मातीच्या भांड्याला आवाज कधीच येत नाही. आवाज आला तर त्यावेळेला समजून घ्यायचं कुठले तुकडे झाले. मग आम्ही पण तसेच आहोत. भांडणं झाली की आमचे तुकडे होऊन राहतात. बोलायचंच बंद. फायदे काय होतात? माणसाच्या शरीराला फायदे काय होतात? काहीच. म्हणून या पृथ्वीमध्ये येशू ख्रिस्त एक समेट, एक सगळ्यात मोठी देणगी आहे. मी हा येशू ख्रिस्ताचा स्वभाव बघितला आणि त्या स्वभावाप्रमाणे वागायला सुरुवात केली. कारण सगळ्या माणसाचा स्वभाव आहे तो कोणसाठी तिखट स्वभाव आहे, कोणसाठी कडक आहे. बरेचशी स्वभावाची नावं दिलेली जातात. तिखट. आता तिखट स्वभाव म्हणजे काय? स्वभाव माहिती. तिखट स्वभाव म्हणजे काय बोलत नाही.
पुरुषाची एकदम कडक आहे बापरे. मनुष्य वेगवेगळ्या विचाराने आपला स्वभावाची आहे. नम्रता, माणसामध्ये पहिली नम्रता, तेव्हा त्याच्यामध्ये स्वभाव दिसतो. मी तुमच्यासारखाच होता. मी सांगतो, मला माझा राग आला ना, लात मारलेली खुर्ची किचन मध्ये उठायची. कुठे कुठे किचन मध्ये एवढा राग द्या. कशावर काढायचा? खुर्चीवर. खुर्चीने मला एवढं सामावून ठेवलं, तिने पण राग केला ना, तिचा एक पाय खाली केला असता तर मला उलट. म्हणजे निर्जीव वस्तू सामावू शकते, पण सजीव वस्तू सामावू शकत नाही. म्हणून मतेमध्ये 6:14 आणि 15 जर मी लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करेल. तुम्हाला क्षमा करायचा. तुमच्यावर ज्याने अन्याय केला, अत्याचार केला, तुमच्या विरुद्ध वागलं, बरोबर, त्याला तुम्ही क्षमा करा. क्षमेमध्ये खूप फायदे आहेत. पण जर तुम्ही क्षमा करत नसेल तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. नुकसान, एक नुकसान आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये जर यायला लागला, तो मनुष्य समाधानी नाही. समेताने अनेक प्रश्नाचे उत्तर मिळतात, क्षमेने अनेक प्रश्न मिळतात आणि आपल्या जीवनात फायदा. समेट हे सगळ्यात मोठे ध्येय. येशू ख्रिस्ताने वधस्तंभाद्वारे, पुरुषाच्या बलिदानाद्वारे या जगाशी समेट केलं. आणि फक्त येशू ख्रिस्तच फक्त या जगात समेट करण्याचं दान देतो. समेट ही देवी पुरुषावर म्हणून करिंथीकरस पहिल्या पत्रामध्ये 1:18 वचन सांगतो. करिंथीकरस पहिले पत्र 1:18, कारण ज्याचा नाश होत आहे त्याला वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. काय सांगते? ज्याचा नाश होत आहे अशाला वधस्तंभाचा संदेश मूर्ख. कारण योहान 1:29 वचन, येशू येणार होता त्याच्याजवळ, तेव्हा येताना बघितला, ताबडतोब त्याचे हा महान जगाचे पापी दूर करणारा देवाचा कोप. म्हणजे जगात समेट करण्यासाठी येशू फक्त. मग तुम्ही आणि मी प्रार्थनेने जीवन जगतो, पण ही समेट ही देणगी आपल्या सगळ्यांमध्ये. मी अनेक लोक प्रेयर मध्ये येणार, म्हणजे प्रार्थनेमध्ये येणार. एखादा मनुष्य प्रार्थना सोडतो, मग दुसऱ्या प्रार्थनेत जातो, तर त्या प्रार्थनेच्या विरुद्ध तो जातो. प्रार्थनेने तुमचं काय बिघडवलेलं आहे? तुम्ही सोडून जा. तो प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे, पण लोकांना सतावायचं काम कशाला? त्यांना जरपर्यंत वाटते ही प्रार्थना बरी वाटते तर तू तिकडे जाईल. त्यांना जर प्रार्थनेचा आवड नसेल ते चालते, मग त्याच्यात काही वादविवाद भांडण करायची गरज आहे, नफरत करायची गरज आहे, द्वेष करायची गरज आहे. आणि योहानमध्ये 6:60 पासून प्रभू येशू आपल्या एक अनुभवी गोष्टी शिकवते आपल्या शिष्यांना. शिष्यांना सांगितलं, आजच्या काळामध्ये अशी शिष्य आलेली आहेत ना, या प्रार्थनेत त्या प्रार्थनेत कसं न्यावं अशी शिष्य बनवले. खोटी ख्रिस्ती मेच्युरिटी बनवण्यासाठी समेटची टेक्निक. तिथे मत्ते 12:31 आणि 32 वचनाचे लोक तयार झाले. यांना क्षमा नाहीये. मार्क 9:42 यांना खोल समुद्रात टाकलं हिताच असतं. कारण त्याचा विश्वास जर प्रार्थनेवर आहे तर त्याला बिघडवायचं काम तुमच्यामध्ये नाही. ती प्रार्थना जेव्हा सोडून जातात ना, त्यांच्या मागे शैतानी आत्मे येतात आणि ते आत्मे त्या माणसामधून ते कार्य करतात. आणि येशूमध्ये नाही झालं. माझं मत आहे, माझ्या मागे येऊ नका ना, माझ्या मागे राहू. तुम्ही येशूमध्ये राहा. येशूमध्ये
असं नाही माझ्या पाठीमागे याची मला गरज नाही. या बायबलच्या पाठीमागे, या पवित्र शास्त्राच्या पाठीमागे लोक नफरत माणसामध्ये उत्पन्न करतात. समेट नाही बनत, क्षमा पण नाही. देवाचं शिक्षण आहे नीती, दया आणि शांती. समेट हे येशूने दिलेलं आपल्याला देणं. प्रार्थनेचा तुमचा आणि माझा दोष त्याच्यात काढण्याचा स्वभाव नसतो. आणि येशूने सांगितले क्षमा कर. जुना करार वाचा तुम्ही, एवढे मोठे मोठे लोकांचे जीवनामध्ये पाप झालेले, परमेश्वराचे महान सेवक होते, त्याच्यातून मोठे मोठे पाप झाले, तरी त्यांना देवाने क्षमाच केली, कारण ते क्षमा मागते. मग ते 9 अध्यायामध्ये 2 पासून वचन घेतले, पक्षीघाती मनुष्य उचलून आणला त्याला, त्याचा विश्वास बघितला. प्रभू सांगते तुझ्या पापाची क्षमा झाली. या पृथ्वीत नफरत, निंदा, द्वेष आणि हेवा हे तुम्हाला न मला काढायचा स्वभाव नाही. स्वभाव तो देवाचा आहे आणि हा स्वभाव तुम्हाला न मला जोडायचा. आपल्या जीवनामध्ये एक स्वभाव बनतात, तो स्वभाव तुम्ही आणि मी जोडलेला आहे, तर तो स्वभाव तुम्हाला ना मला देवाच्या राज्यात. परमेश्वर स्वभाव देतोय सगळ्यांना प्रीतीचा, एकाने स्वभाव देतो नफरतीचा. ही शेवटच्या काळ, या शेवटच्या काळामध्ये किती लोक देवाबरोबर राहतील मी नाही सांगू. मन जर स्थिर नसेल, अंतःकरण जर हे स्थिर नसेल तर मनुष्य देवाबरोबर स्थिर राहणार. पवित्र आत्मा स्थिर आहे, येशूवर स्थिर आहे. सगळे त्याला किती मानलं, किती बोललं, किती शेळलं, किती त्रास दिला, तो जागेवर होता. तो जागेवर होता, तो हल्ला नाही. येशूने लोकांचं एवढं चांगलं केलं तरी येशू प्रभूच्या विरुद्धच लोक होते. का केले माहिती? प्रेम हे शांती विश्वासी लोकांसाठी. अरे आपण एवढे पाप करता तरी देवाने सूर्य सारखाच दिला. आताचा सूर्य का होतो माहितीये का? हे जे माणसाची पाप एवढी भरलेली आहे ती कबूल करायला तयार नाही, म्हणून ही तुमच्यासाठी गरमी म्हणून हा शब्द राहिले. म्हणून लोकांच्या मध्ये एकच प्रश्न आलेला आहे, गरमी काय? गरमी काहीच नाही, अद्याप गरमी यायची बायबलच्या नियमानुसार. ही आपली पाप जी आहेत ना, ही अग्नीमध्ये ही आता चाललेली आहे. आपण चालले अग्नीच्या रस्त्यामध्ये. म्हणून पहिल्यांदा पाप जे आहे ते खाली करा. समेट आहे तो तयार करा. क्षमा आहे ती माना. काय जोडीला येत असेल तर माना. आपल्या शेवटपर्यंत जोडीला काय येत असेल तर त्याचा शोध. आपलं काहीच नाही. जिंदगीभर मनुष्य धावतो, हे माझं माझं शेवटला सत्व आता हे तुझं. काहीच घेऊन जात नाही. आत्मा पण त्याचा ठिकाण्यावर न शरीर पण ठिकाण्यावर. उचलून त्याला दुसऱ्याने न्यावं आणि कुठेतरी तफत करावं. आपलं भविष्य आपल्या स्वतःला समजून घ्यायचं. प्रभू येशूने आपल्या स्वतःच्या कबरेचा पण विचार नव्हता केला. त्यांनी आत्मा आणि शरीर देवाच्या हातातच, पण मानवी रीती रिवाजाप्रमाणे ते शरीर त्याला. येशू ख्रिस्त कबरेतून लोकांना घेऊन जातो. येशू ख्रिस्त कबरेतून लोकांना घेऊन जातो. मग ते 27 ते 50 पासून वचन वाचलं तर कळेल कसं नेलं त्याने कबरेतून. बघा मत्ते 27 वचन 50. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडला, प्राण सोडला. तेव्हा पहा पवित्र स्थानातील स्पर्धा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली. अरे खडक फुटले. ही थडगी उघडली. बघा निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली.
हम्म. वर्ष 53 पेरणीच्या पूर्वस्थानानंतर थंडीतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. वर्ष 54 शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर मारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. हालेलुया. आता तुम्ही विचार करा त्याला कशा प्रकारे कबरीतून काढलं, बाहेर दिलं आणि नेऊन जसा योहान 11:25 मध्ये त्याने सांगितलेलं होतं तसं 40 पासून 39 पासून पुढे सांगितलेलं होतं. तर हे जे काळ आहे येशू उठवायला आले आणि तेसलीकरास पत्रामध्ये 4:15 पासून उठवायला आलेले आहे. आपली शरीर या खडग्यामध्ये ठेवायला नाही आला. खडगी म्हणजे पापामध्ये ठेवायचं नाही शरीर. म्हणून रोमकर 7:23 पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन आणि शांती आम्ही समेटाला. म्हणून रोमकर 8:1 वचन दिले प्रभूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही, शिक्षा नाही. जर तुम्ही प्रभूमध्ये आहे, वचनातही आहे, शिक्षणातही आहे, नियमात आहे, तर प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार. शिक्षण आपल्याला काय वाटते? पैसा, वस्तू, धन, संपत्ती हे चीज आपल्या जीवनामध्ये सुखी आहे नाही. हे फक्त मोह असतात आणि हे मोह आपल्याला नाशवंताचा पाठलाग करतात. मग खावत जायचं आपल्याला पैशाच्या मागे, वस्तूच्या मागे, ह्याच्या मागे, त्याच्या मागे. रामसारखी झोप नाही. भविष्य किती आज कितीतरी श्रीमंत लोक असे आहेत की त्यांना एवढ्या गोळ्या खाव्या लागतात, झोप नाही, प्रॉपर्टी आहे, धन आहे, वस्तू आहे, पण गोळ्याचा बाजार संपतो. पिणं आहे, खाणं आहे, मोज मजा आहे, याच्यात मी सुखी राहील का, मी त्याच्यात सुखी राहील का, याच्यात शांती राहील का, त्याच्यात शांती. शांती कशामध्येच नाही, शांती फक्त येशूमध्येच. हे पवित्र शास्त्र वाचणारी व्यक्ती जर असेल तर जिंदगीमध्ये सुखी समाधान आहे. तो चिंतात राहतात, तो उद्याचा विचार करत नाही, तो करेल तो देवाविषयीचाच विचार करत नाही आणि देव त्याचा विचार करत नाही. म्हणून येशूच्या राज्यामध्ये क्षमा करणारे, समेटणारे, शरण आणणारे ते उठले. आपण काय बघतो ना, आपल्याला काय बघायचं आहे? शिक्षण समेट ही सगळ्यात मोठी देणगी आहे. क्षमा. समेटाने खूप फायदे होतात, खूप फायदे होतात. सगळ्याशी चांगलं, सगळ्याशी प्रीतीत राहा, सगळ्यात फायदा. तुम्हाला कोण बळकवायला आला त्या दिवशी त्याला सांगितलं त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करतो का? जसं त्याचा विषय काढून काय फायदा? मला कधी कोण काय सांगा करतो मी ते डोक्यात. कारण आपल्याला माहिती याच्यातून आपला फायदा नाही. जर ज्या व्यक्तीपासून आपले फायदे नाही तर सावध राहायचं की याचा फायदा आपल्याला काहीच नाही. डोक्याला टेन्शन देणार आहे, मानसिक तणाव देणार. बस शिकायला काय शिकायचं माहिती? कोण चांगला आहे, कोण वाईट हे शिकायचं. जर हे चांगलं आहे त्या व्यक्तीबरोबर चांगलं आहे. लोकांनी तुम्हाला किती सांगू दे कोण चांगला नाही, ती चांगली नाही, तुमच्या समोर समोर व्यक्ती चांगली आहे तेवढं बघावं. दुसऱ्यांना सांगू नका. लोक येशूला पण वेगळे सांगतात. आज समाज देवावर प्रेम करण्यायोग्य जगाच्या गोष्टी प्रेम असतात. म्हणून समाजामध्ये सुख नाही, शांती. आता हे बघा, अचानक पाऊस, अचानक वादळ, अचानक संकट उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतील, धंदा करायचा प्रयत्न करतील. लोकांचा धंदा होणार नाही, कारण धंद्यासाठी देवाचं दान पोचलेलं. जो मनुष्य दानशूर आहे, जो देवाच्या नियमात चाललेला आहे, त्याला कसली चिंता करायची गरज नाही. ना त्याला डॉक्टरच्या पुढे येणार, ना त्याचा पैसा कुठे पुढे जाणार, कुठे पैसे बुडून जाणार. रोमकर 8:19 पासून वचन केले सृष्टीची नासाडी करण्याची वेळ आहे. प्रकटीकरण 12:12 सैतान आपला काळ फोडायचो तुम्हाला अनार्थ वडलेला आहे. समुद्रावर, पृथ्वीवर काही उत्पन्न करायचा प्रयत्न करा, काही, कारण देवाचा क्रोध आलेला आहे.
आणि या क्रोधामुळे शैतानाने आपले फायदे घेतले. कारण धन सगळं आपण शैतानाला दिलं, देवाला दिलंच नाही. आपल्या शरीरावर शैतानाचा हक्क झाला, देवाचा हक्क राहिला. आत्मा आहे बस फक्त त्याच्या. म्हणून कधी गरज पहिल्या 16-17 वचन, तुम्ही देवाची मंदिर आहे, तुम्हाला देवाचा आत्मा वास करते तुम्हाला माहित नाही. आणि जर कोणी या मंदिराचा नाश करेल, देव त्याचा नाश करेल. त्याला पवित्र मंदिर ते तुम्ही. हे मंदिर नाही. लूक मध्ये 21:5 पासून या मंदिराचे पंखे तुम्हाला लागतात, देवाला काहीच लागत नाही. पंखा कोणाला लावलाय? देवाला. मूर्तीचे देव पंखे नसतात. येशूने स्वतः भविष्य दिले, चिऱ्यावर चिरा राहणार. माते 24 या आता सगळं शेवटच्या काळाचं भविष्य येशू ख्रिस्ताने सांगितलेलं हे आता सिद्ध होत आहे, एकदम परफेक्टली होत आहे. परफेक्ट येशूने अगोदर सांगितलं 2024 वर्ष 2060 पर्यंत काय काय होणार आहे. लोक खेळमध्ये म्हणून मध्ये 16:8 मध्ये उन्हाने माणसं करपून जाणार आहेत. बायबल वाचलंच नाही. ना एसी कामाला येणार, ना पंखे कामाला येणार. काय पंख्याचा वारा येतो का? वारा येतो? नंतर वर्ण पंखे बंद केले तर त्या वाऱ्याला दरवाजे बंद करून देऊ. बघा, केळीच्या झाडाखाली बसायला गेले, केळीची पानं सुद्धा वारा करतात आपल्याला. पण एक झाड लावायला कंटाळा येईल. देवाने लॉकडाऊन पासून लोकांना संधी दिली की फळ झाडाची लागवड करा. अन्नधान्याचा प्रश्न सुटायला फार कठीण झाला, लोकांची खायची मारामारी पडली. जर फळाची झाडं राहिली तर कमीत कमी झाडाखाली बसला तरी एक फळ खाईल. खातील त्या टायमाला देवाने शिकवलं. म्हणून सगळी प्रकारची झाडाची फळं म्हणजे झाडं लावा, फळाची सगळ्या प्रकारची फळं, चिकू, पेरू, आंबा, मामा. आंब्याला किती प्रकार आहे. काळा आंबा आहे, तांबडा आंबा आहे, तोतापुरी आहे. केवढी नावं आहेत. मी थोडा नर्सरीमध्ये लागवड करायला लोकांना लावल्यात झालं. या नावा काहीतरी करत तेव्हा मला नर्सरी तेव्हा मी बघतो हे सुद्धा एक छोटीशी मुलंच आहे. आणि या मुलांचा वापर आपण केलाच. आपली मुलं मोठी होती, लग्न होती, न जाती, बरोबर. पण झाड पुढे जाणार नाही. म्हातारपणामध्ये तरी येऊन एक फळ खात नाही. हल्ली झाडाला आपली दया येईल, पण पोरांना आपली दया येणार. मी सांगतो आज वेळ तसं नाही. सगळे क्षमा घेतले माझ्याजवळ काहीच नाही. झाड लावत खूप फायदे. हे झाड हे एसी आहे, एसी थंडावा देतो. जुने लोक खाटलं घ्यायचं आणि केळीच्या बागामध्ये टाकून झोपायचे. ना पंखा ना काय, आणि त्याला चांगली झोप लागायची. आज एवढा मोठा बंगला आणि बायबलमध्ये स्पष्ट दिलेले की सुंदर घर वसाड पडती, घर बांधून घरात राहणार नाही. बायबलमध्ये स्पष्ट लिहिले. ऐतिहासिक गोष्टी तुम्ही बघता, बघा बायबलचं काही बोलतो. शांती नाही, शांती हे फक्त मोह आहे आणि एक शोक आहे. घराचा कलर मस्त दिसला, पण माणसाच्या घराचा कलर गेलाय मला दिसत स्वभाव होता. सुंदर एक जीवन एक शिका किंवा दुसऱ्यांना शिका. देवाने दिलेले गोष्टी जे आहेत ते सांभाळायचं. आता आपण लिहिलेला मस्त आहे, पण नाव आहे. गरीब लोकांना सांगतो तुम्हाला ती जाऊन नाही करा, मला द्या, मी करतो. अगदी मोठी मोठी झाडं लावलं तुम्हाला कामाला गोष्ट आहे. गोष्टी जागा गोष्टी ठेवून काहीतरी करा, उत्पन्न करा. झाडामुळेच आपल्याला पाऊस मिळतो, थंडावा मिळतो. झाड नसेल तर गरमीने रडावं लागतं. सिटीमध्ये राहणाऱ्या माणसाची काय कंडिशन आहे तुम्ही जाऊन त्याला विचारा. काय विरारमध्ये काम थंड आहे ना, बिल्डिंग मध्ये
वारा यायला संधी नाही. ते फिरतो बस नुसतं गोड गोड, कामच नाही करत. हालेलुया. प्रत्येकी व्यक्तीचं जीवनमत्व जे आहे ते शिकून घ्यायचं. आम्हाला काय शिकायचं आहे, आम्हाला काय शिकून घ्यायचं आहे हे पहिलं लक्ष द्या. पश्चाताप करा, पाप करू करा. पहिलं म्हणजे काय माहितीये का, आपण आपल्या पापांची क्षमा मागितली ना, मन एकदम फ्री असेल बघा, तेव्हा तुम्हाला खूप बरं वाटेल, एकदम शांतीने बरं वाटेल, एकदम मस्त वाटेल. हा, तेव्हा तुम्ही मजबूती राहा. पाप काढलं असेल त्याला टेन्शन नाही, त्याला चिंता नाही. पण पाप भरून ठेवलं असेल चिंतामध्ये, टेन्शन मध्ये माणसं. शिका, काहीतरी करा, ते चांगलं करा. फायदे आपल्या सगळ्यांना येणार. वाईट करू नका. वाईट काही जोडीला येणार आहे ना तेच करा. जे जोडीला येणार नसेल ते काही करू नका. सगळं व्यर्थच आहे. देव आपल्याला विचारेल, तू काय रे केलं तुझं? नाही, मुलाबाळांना सगळ्यांना केली, तुझ्यासाठी काय केलं? आपल्या सगळ्यांना स्वतःसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. कधी कधी लोकांमध्ये चांगले गुण समजून घेता येते किंवा ते घेतलेले नाही. गुण घेतल्यावर गुणाचा अनुभव. आम्हाला देवाने गुण दिले, चांगले दिले, चांगला अनुभव दिले. देवाने माझ्या पाप्यावर एवढं प्रेम केलं. मी देवाच्या दृष्टीने भाग्य आहे, कारण देवाने मला चांगल्या जागेवर आणलं. मग आता हे जे चांगलं आहे ते करता येईल तेवढं करायचं, मी चूक आहे. कारण बघा, चांगल्याने चांगलं मिळते, वाईटाने काहीच नाही. रोमकर 12:21 बऱ्यानेची वाईटाने चिंतू नका. आज चांगलं मिळालं तर चांगलं होईल, वाईट मिळालं ते परिणाम वाईट. म्हणून सगळ्याशी प्रीती करा, सर्वेट करा, क्षमा करा, सगळ्याशी चांगलं राहा. परमेश्वर तुम्हाला मदत देईल. हालेलुया. छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर त्यावेळी बाबा सुद्धा तुझ्या आवाज म्हणतो, मान परमेश्वर आशीर्वादित प्रतिष्ठित तुझ्या वचनात चालणारे प्रत्येकांना साहित्य ही प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया.